सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आज नशिबाची साथ आहे. जे काही काम तुम्ही करताय त्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. प्रवासाचा तुम्हाला योग आहे, परंतु सावध राहा. तुमची इच्छा काही प्रमाणात का होईना पूर्ण होईल. तुम्ही प्रयत्न करत राहा. तुमच्या आर्थिक अडचणी कमी होतील. खूप दिवसांपासून व्यवसायामध्ये स्वतःचं स्थान मिळवण्याचा संघर्ष तुमचा सुरू होता तो आता कमी होईल. कामामध्ये अपेक्षेप्रमाणे तुम्हाला यश मिळतंय असं दिसतंय. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा शुभ आहे. कामाच्या बाबतीमध्ये तुमचा फोकस चांगला राहील. तेव्हा नवीन प्रोजेक्ट मिळण्याचे योग आहेत. तेव्हा तुमच्या बाजूनं जे काही घडतंय त्यावरती फक्त संयम ठेवा आणि काम करत राहा. मेहनतीचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. तुमच्या घरामध्ये एखाद्या मंगल कार्याची चर्चा होऊ शकते. काही खरेदी करण्याचा विचार जर तुमचा असेल तर ते आवश्यक आहे तेच खरेदी करा. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी मंगळवारी ग्रहमान अगदी उत्तम आहे. अनपेक्षितपणे तुम्हाला प्रगतीचा वेग अफाट दिसेल. नोकरी असो किंवा व्यवसाय, तुम्ही असे काही वेगानं पुढे जाल की सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसेल. विरोधक काहीही करू शकणार नाहीत. तुमच्या कामावरील फोकस कमी होईल अशी कुठलीही गोष्ट तुम्ही करू नका. करिअरमधील प्रगती कशी टिकवून ठेवता येईल ते महत्त्वाचं आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आज जास्त मेहनतीचा दिवस आहे. जे काही काम तुम्ही कराल तर त्यामध्ये तुम्ही जास्त फोकस करा. सखोल विचाराने तुम्ही निर्णय घेतले तर भविष्यामध्ये मोठा लाभ होईल. व्यवसायामध्ये तुमचं काम वाढत असून तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागेल. सहकाऱ्यांना तुम्ही समजून घ्या, तसेच त्यांचं बोलणं ऐका. काही दिवसांपासून तुमच्यामध्ये अहंकाराची वाढ होत आहे. अहंकार वाईट असून त्यामुळे काहीही साध्य होत नाही. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस हा ठीक असला तरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी मात्र कामाचा ताण वाढतोय. तो कमी करण्यासाठी तज्ज्ञांचा तुम्ही सल्ला घ्या. तुम्हाला कामाचा कंटाळा आला किंवा मला जास्त का काम दिलं असे विचार करणं बंद करा. नोकरी व्यवसायामध्ये जबाबदारी तुम्हालाच पूर्ण करावी लागेल. दरम्यान अस्थिरता तुमची पाठ का सोडत नाही याचं कारण शोधून काढा. तुमची आर्थिक स्थिती हळूहळू सुधारणार आहे. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीचा स्वामी हा बुध नवम स्थानामध्ये येऊन सूर्यासोबत उभा आहे. तेव्हा दिवसभर तुमची धावपळ, सरकारी ऑफिसमध्ये चक्रा वाढणार आहेत. दरम्यान तुमची मेहनत सकारात्मक परिणाम देईल. जे काही काम तुम्ही हातात घ्याल ते अगदी उत्साहानं पूर्ण कराल. प्रत्येकाची वेळ येते हे लक्षात ठेवा. चांगली संधी मिळाली तर त्याचा लाभ घ्या. आर्थिक बाबतीमध्ये गुंतवणूक करणं तुमच्यासाठी चांगलं आहे, परंतु जाणकारांचा सल्ला त्यासाठी मोलाचा ठरेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीने लक्षात ठेवावं की अति तिथे माती. कारण तुम्ही अति विचार करता ते देखील घातक आहे. सतत विचार केल्यामुळे ताणतणाव प्रचंड वाढू शकतो. तुमच्यामुळे कामामध्ये काही त्रुटी निर्माण झाल्या असतील तर आधी तुमची चूक मान्य करा. चुका सुधारून मेहनतीने तुमचे प्रोजेक्ट पूर्ण करा. भविष्याचा विचार करून तुम्ही निर्णय घ्या, तरच सकारात्मक गोष्टी घडतील.
सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये विरोधक तुमच्या समोर उभे आहेत, परंतु तुमच्या कामाचा वेग आणि हुशारी यामुळे शत्रूवरती मात तुम्ही करणार आहात. वाईट सवयींपासून तुम्ही दूर राहा, हे महत्त्वाचं आहे. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचे दिवस हा खुश खबर मिळण्याचे योग आहेत. ऑफिसच्या कामाचा तुम्हाला थोडासा ताण असेल, परंतु बाकी वातावरण ठीक आहे. तुमचं काम हे वेळेत पूर्ण होईल, फक्त जास्त मेहनत तुम्हाला करावी लागेल. जुने वाद तुमचे संपणार असून वरिष्ठांशी तुमचे संबंध सुधारणार आहेत. तुम्ही नकारात्मक विचार टाळा, म्हणजे पुढे जाणं सोपं जाईल. मग ऑफिस असो किंवा घर, परिस्थिती बदलतीये, त्यामुळे नवीन योजना तुमच्या यशस्वी होतील. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीची व्यवसायामध्ये चांगली प्रगती असल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. नवीन संपर्कातनं लाभाचे योग आहेत. ऑफिस किंवा घरी जे काही काम तुम्ही करताय तिथे निष्काळजीपणा करू नका. भूतकाळातील अनुभवाचा तुम्हाला फायदा होईल आणि समस्या मार्गी लागतील. पेमेंट जर रखडलेलं असेल तर ते मिळण्याचा तुम्हाला योग आहे. संध्याकाळी कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक कार्यामध्ये तुम्ही सहभागी होणार आहात. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी ग्रहस्थिती उत्तम आहे. खरेदी विक्रीच्या व्यवसायामध्ये तुम्हाला विशेष लाभ असून दिवसभर सुख समृद्धीचे योग आहेत. कामाच्या संदर्भामध्ये तुम्हाला चांगल्या बातम्या मिळतील. तुमचा मान सन्मान वाढणार असून सामाजिक आणि धार्मिक कार्यात भरपूर काम करणार आहात तुम्ही. घरातील वातावरण तुमच्यासाठी सकारात्मक असेल. धार्मिक ठिकाणी जाण्याचा तुम्हाला योग असून सासरच्या लोकांकडनं तुम्हाला चांगली मदत मिळेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीचे जे लोक आहेत, जे आयात निर्यात व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असतील तर पुढे व्हा. कामामध्ये तुम्हाला उत्तम लाभ असून वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश व्हाल. आत्मविश्वास द्विगुणित झाल्यामुळे तुमच्या कामाचा वेग वाढेल. अध्यात्म आणि धर्म या विषयांबद्दल तुमची रुची वाढणार आहे. वेळेचा योग्य उपयोग आणि संवर्धन तुम्ही करा, म्हणजे तुमची कामं पटापट मार्गी लागतील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी अनेक संधी येतील, त्याचा तुम्ही लाभ घ्या. स्वामी हा गुरु स्थितीत असल्यामुळे तुमची प्रगतीचे मार्ग खुले होणार आहेत. कोणालाही तुम्ही पैसे उधार देऊ नका, कारण ते परत मिळणं कठीण आहे. अध्यात्मामध्ये तुमची रुची वाढणार असून त्या संदर्भात अभ्यासाला तुम्ही सुरुवात कराल. काही वाद तुमचे सुरू असतील तर ते कमी होतील. गुप्त शत्रू अचानक सक्रिय होणार असून तेव्हा तुम्ही सावध राहा. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.